जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 13 जून 2026 रोजी टोमॅटोला काय बाजारभाव मिळालेला आहे आपण हे व्यापाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांकडून ज्यावेळेस टोमॅटो व्यापारी खरेदी करतात त्यावेळेस ते अशा प्रकारे पॅकिंग करतात आणि पॅकिंग करताना व्यवस्थित कागद लावून त्याप्रमाणे पुढे विक्री होत असते। शेतकऱ्याचं क्रेट जे असतं ते साधारणपणे 20 किलोचं क्रेट असतं आणि 2 किलो 20 किलो टोमॅटो असतं तर 2 किलो क्रेटचं वजन असतं। त्या ठिकाणी आपण पाहतो टोमॅटोला बाजारभाव काय म्हणतात जाणून घेऊया। भाई साहब नमस्ते, काय टोमॅटो काय भाव गेले? टोमॅटो गेले 250-300 व्हरायटी 62-42 आणि आर्यमान 400-450 आणि शाहू 300-400 300-400 500 रुपयापर्यंत। आपण दादांशीच बोलूया। दादा नमस्कार। दादा नमस्कार, टोमॅटो काय भाव गेले आज? टोमॅटो 300-400-500 रुपये 300 कुठले 400 कुठले 500 रुपये 500 आर्यमान 400 आर्यमान आणि शाहू 400-500 62-42 काही 300 पण गेले त्यातले मला असते 90-500 रुपये साधारण आवक किती झाली असेल? अंदाजे 35 ते 40 हजार। आता ऊन पडले तेव्हा माल लवकर तयार होतो ना। काय शेतकऱ्यांना काय सूचना काय माल निवडून आणणं या ठिकाणी आपण पाहतोय शेतकऱ्याच्या खरेदी केलेली टोमॅटो व्यापारी बांधव सॉर्टिंग करून भरतायत आणि पुन्हा त्याची सॉर्टिंग करून विक्री करावी लागते। टोमॅटोचा व्यापार करणं तेवढं सोपं नाही, व्यापाऱ्यांना देखील खूप काबाड कष्ट करावे लागतात। कधी कधी शेतकरी व्यापाऱ्यावर चिडतो, एक दराने माल घेतला खाली वेगळ्या दराने त्याला चिडचिड होते, परंतु व्यापाऱ्यांची सुद्धा बाजू समजून घेणं गरजेचं असतं। नमस्कार। नमस्कार। आज 13 जून 2026 टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला? टोमॅटो 250 पासून तर 450 पर्यंत 250 ते 450 म्हणजे 250 कमी क्वालिटीचे पावसाने माल आहे ना। काय शेतकऱ्यांना काय सूचना काय विनंती काय आवाहन? शेतकरी काय करणार निसर्गापुढे निवडून आणला पाहिजे माल, निवडून तर आणलाच पाहिजे, वाद नाही होत। एक सारखा फरक केला पाहिजे। एकदम काय शेतकरी म्हणतो बघा माल खाली करायला गेलो माल कमी केले बाजार कमी केलं माल काय होतं ते आदल्या दिवशी भरतात तो माल एक रातभर राहतोय आणि ते ईद आलं का त्याच्यात खराब निघतात पावसाने। शेतकऱ्यांनी पण सहकार्य करा, शेतकऱ्यांनी पण सहकार्य करावं पाहिजे थोडंफार। हो नक्की नक्की नक्की। आपण पाहतोय व्यापारी बांधवांची सूचना काही चुकीची नाही की शेतकरी बांधवांना मालाची निवड एकसारखी करा जेणेकरून बाजारभाव देखील त्या पट्टीमध्ये मिळू शकतो। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 13 जुलै 2026 रोजी टोमॅटोचा बाजारभाव साधारण 200-250 पासून तर 400-450-500 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे। शेतकरी बांधवांकडून खरेदी केलेले टोमॅटो व्यापारी बांधव सॉर्टिंग करून अशा प्रकारे भरतात। सध्या टोमॅटोची गुणवत्ता ढासळलेली आहे, त्यामुळे व्यापारी बांधवांची सुद्धा त्याच्यामध्ये कुचंबना होते। अधिकचा बाजारभाव शेतकऱ्यांना दिला जावा अशी अपेक्षा किंवा अशी भावना व्यापाऱ्यांची देखील असते, परंतु पुढे जर बाजारभाव योग्य मिळाला नाही तर मात्र मग व्यापारी तरी काय करणार। परंतु शेतकऱ्यांना असं वाटतं की आमच्या टोमॅटोला अधिकचा व्यापाऱ्यांनी बाजारभाव द्यावा। दिनांक 13 जुलै 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारणपणे 30 ते 35,000 क्रेटची झाली आणि सरासरी बाजारभाव 300 रुपयापासून तर 400-450 रुपयाचा बाजारभाव मिळालेला आहे। 500 रुपयापर्यंत देखील टोमॅटोची विक्री झालेली आहे। शेतकरी बांधवांना टोमॅटोची निवड व्यवस्थित करा। आपल्यासोबत घोलप साहेब आहे, जरा घोलप साहेबांशी बोलूया। घोलप साहेब नमस्कार। साहेब आज 13 तारीख आहे, टोमॅटोला काय भाव मिळाला? टोमॅटो 250 पासून तर 500 पर्यंत गेले। जवळपास बरेचसे 60-70% माल थोडेसे पावसाने क्रॅश झाले, ते माल 200, 250, 300, 350 असे गेले। जे मॉलचे माल आहे ते 400-450-500 रुपये गेले। बाजार काय वाढतील? बाजार वाढतील थोडेसे माल। आता काय कालपासून पडल्यापासून थोडेसे मालामध्ये सुधारणा आहे। 2-3 दिवसात जर चांगली सुधारणा झाली, दुसऱ्या-तिसऱ्या दिवशीला माल चालले तर साधारणतः परवापासून थोडेसे बऱ्यापैकी बाजार वाढायला चालू होते। आपण पाहतो व्यापारी बांधव सांगतायत बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे। सध्या ऊन असल्यामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतं। शेतकरी बांधवांनो मालाची निवड व्यवस्थित करा का जेणेकरून बाजारभाव देखील टोमॅटोला चांगला मिळू शकेल। सध्या टोमॅटोला बाजारभाव व्यापारी बांधव सांगतात 300 रुपयापासून तर
400-500 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 13 जुलै 2026 रोजी टोमॅटोला बाजारभाव 300 रुपयापासून तर 400, 450, 500 रुपयापर्यंतचा मिळालेला आहे. टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. सध्या पुन्हा कडक ऊन सुरू झाले, त्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव काही प्रमाणामध्ये कमी जरी झालेला असला तरी टोमॅटो काळी पडणे, त्याचबरोबर तिरंगा आहे, विविध व्हायरस आहेत आणि ह्या सगळ्याचा जमा खर्च पाहता जे जमेची बाजू म्हणजे बाजारभाव जर 400-450 रुपये क्रेटला मिळाला तर शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडून जातं आणि होणारा खर्च हा शेतकऱ्याच्या अंगलट येतो. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड व्यवस्थित करा का जेणेकरून व्यापारी आणि तुमच्यामध्ये तुटुंबी होणार नाही. उन्हाळा तर पुन्हा कडक ऊन जाणू लागलेला आहे, पाऊस 2-3 दिवसामध्ये पुन्हा पडणार आहे, अशा प्रकारचं भाकीत हवामान तज्ञ व्यक्त करतात. मालाची निवड व्यवस्थित करा. शेतकरी बांधवांनो, तुम्ही देखील शेतकऱ्याचीच मुलं आहात. शेतकऱ्याच्या मालाला, टोमॅटोला अधिकचा बाजारभाव कसा मिळेल याबाबतची तुम्ही देखील काळजी घ्या. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.